नमस्कार, मी कविता किचनमध्ये तुमचे मनापासून स्वागत। आज मी बनवणार आहे चिली चिकन। जर तुम्ही नॉनव्हेज खात असणार तर स्टार्टरमध्ये चिली चिकन हे बेस्ट आहे। चिली चिकन हे करायलाही सोपं आहे आणि खायला पण मस्त टेस्टी आहे। चला तर चिली चिकनसाठी आपण सुरुवात करूया। सर्वात आधी प्रेशर कुकरमध्ये चिकन शिजवून घ्यायचं आहे। अर्धा वाटी लसूण, थोडीशी कोथिंबीर, 2 हिरवी मिरची ह्याची आपल्याला मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यायची आहे आणि गरम तेलात हे छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। बघू शकतात मी असं परतून घेते आहे गरम तेलात। परतून झाल्यानंतर आपल्याला त्यात हळद घालायची अर्धा चमचा आणि थोडं मीठ घालायचे चवीनुसार। मग पुन्हा मध्यम आचेवर आपल्याला परतायचे। चिकन शिजवताना नेहमी लसूण जास्त घालायचं म्हणजे छान चव येते आणि चिली बनवताना लसूण नाही घातला तरीही चालते। चिली चिकनसाठी चिकन नेहमी बोनलेस घ्या म्हणजेच ते चांगलं शिजतं आणि चिलीसाठी बेस्ट पण आहे। चिकन मिक्स करून घ्या। लसूण मिरचीची पेस्ट आपण घातली आहे ते सगळं चिकनला लागलं पाहिजे आणि अर्धा कप पाणी घालू शकतात। मी नाही घातलं आहे कारण चिकनला आधीच पाणी सुटतं। बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकतात किती छान दिसतंय। असंच शिजवून सुद्धा तुम्ही खाऊ शकतात, छानच लागणार आहे। दिसतंच एवढं सुंदर आहे। चला पुढे आता आपण कुकरच्या 2 शिट्ट्या घेऊया। कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे। तोवर आपण इकडं बॅटरची तयारी करूया। चिकनसाठी चिली बनवायची आपल्याला। मी इथे एका बाउलमध्ये तांदळाचं पीठ घेतलं आहे। तुम्हाला वाटलं तर तुम्ही मैदा पण घेऊ शकतात आणि कॉर्नफ्लॉवर 1 वाटी घ्यायचं आहे, सेम घ्यायचं आहे आपल्याला। त्यानंतर बॅटरमध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा काळी मिरी पूड, त्यानंतर घालायचं आहे ग्रीन चिली सॉस, व्हिनेगर, सोया सॉस, रेड चिली सॉस, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा चिकन 65 मसाला घालायचा आहे आणि हे सगळं आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि ह्याचं एक छानसं बॅटर बनवून घ्यायचं आहे। तुम्हाला पाणी जसं लागेल तसंच घाला। आपलं बॅटर इथे तयार झालं आहे आणि आता चला बघूया आपण चिकन शिजलंय। चिकन जरा वेळ आपण गार करायला ठेवायचं आहे आपल्याला। गार झाल्यानंतर आपण कढईत तेल घालूया। तेल जरा जास्तच घाला म्हणजे चिकन डीप होईल आणि गरम तेल झालं की आपल्याला सगळे एक एक पीस असे हलक्या हाताने मस्त याच्यात टाकायचे। जरा गरम तेल होऊ द्यायचे आणि मग मस्त असं हे तळून घ्यायचं आहे। आपण चिकन आधीच शिजवून घेतलं आहे म्हणून आपल्याला फारसा काय असं वेळ लागणार नाहीये तळायला। मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला 3 ते 4 मिनिट फ्राय करायचं आहे चिकन आणि चिकन जरा साईडनं आपल्याला वेगवेगळं करून टाकायचं आहे म्हणजेच ते एकमेकांना चिटकणार नाही आणि चिकन ज्युसी राहतं आणि कोटिंग पण त्याचं इंटॅक्ट राहतं। बघू शकता तुम्ही चिकन किती छान दिसतंय, क्रिस्पी झालंय मस्तच आणि त्याचं कोटिंग पण अजिबात निघालं नाहीये आणि अशाच पद्धतीने हे सगळं चिकन आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आणि हाय हीटवर तळायचं आहे। खरं तर तुम्ही हे चिकन असंच फ्राय करून पण खाऊ शकतात, छान लागतं। पण जर तुम्हाला चिलीच खायची असेल तर आपण चिलीची तयारी करूया। चिलीच्या ग्रेव्हीसाठी आपण येथे बारीक चिरलेलं कोबी, हिरवी मिरची, कांदा आणि शिमला घेतली आहे। ते बारीक चिरून घ्यायची आहे आणि कांदा आपल्याला गरम तेलात टाकायचं आहे आणि मस्त ब्राउनिश होऊ द्यायचं आहे। कांदा थोडा जास्त आपल्याला भाज्यात शिजवायच्या नाही, थोडं 5 मिनिटसाठी आपल्याला शिजवायच्या। त्यानंतर आपण ग्रीन चिली टाकली आहे, ती मस्त परतून घ्यायची आहे। ते परतून झाल्यानंतर शिमला घालायचं आहे। शिमला आणि कोबी हे मस्त टाकून आपल्याला परतून घ्यायचं आहे। मस्त टॉस करून घ्यायचं आहे हलक्या हाताने आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे। शक्यतो मिठाचा वापर कमी करा कारण आपल्याला त्यात सॉस पण घालायचं आहे। सॉसमध्ये मिठाचं प्रमाण असतं म्हणून आपण इथे घातलाय सोया सॉस घातलाय आणि व्हिनेगर घातलाय। जर तुम्हाला चिली सॉस आवडत असेल तर तुम्ही चिली सॉस पण घालू शकतात आणि हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्या या भाज्या सगळ्या मस्त सॉसेसमध्ये मस्त परतून झाल्या आहेत आणि आता आपण जे हे चिकन फ्राय करून घेतलं आहे आता ते आपल्याला ह्या सॉसेसमध्ये घालायचं आहे आणि मस्त हलक्या हाताने हे टॉस करून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही किती छान झालंय आणि चिकन हे मस्त कोट झालं आहे। आपली चिली ही अशी रेडी झाली आहे
आणि आता गरम गरम तुम्ही हे सर्व करू शकता. सॉसेसमध्ये चिकन तुम्ही घातलं की म्हणजे लगेच गरम गरम सर्व करा, म्हणजे हे मस्त क्रिस्पी राहतं. वाटलं तर तुम्ही एक तासभर आपलं चिकन फ्राय करून ठेवू शकतात, पण सॉसेसमध्ये घातलं की लगेच सर्व करा. चिली चिकन हे आपलं रेडी झालं आहे. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि मस्त खात राहा. बाय.